जे ढिगारे तुम्ही पाहत आहात हा हरिद्वारच्या गंगा घाटावरील कचरा आहे। तब्बल 7,000 टन म्हणजे 700 ट्रक कचरा हरिद्वारमध्ये भोलेनाथांच्या भक्तांनी सोडला आहे। हे चित्र पाहून मन अस्वस्थ होतंय, लाज वाटते पाहून। भक्तांच्या भावनेवर संशय नाही, भक्तीवरही संशय नाही, पण भक्तीसोबत जबाबदारीची जी भावना असायला हवी त्याची चिंता नक्कीच वाटते। हे तमाम भक्त इथे भक्ती करण्यासाठी आले होते। श्रावण महिन्यात 4 कोटी शिवभक्त हरिद्वारला पोहोचले होते। 4 कोटी म्हणजे किती मोठी संख्या आहे हे समजतंय ना। छोटासा कुंभच जणू गंगा मातेचं जल घेण्यासाठी आले होते। चांगली गोष्ट आहे, घ्यायलाच हवं। गंगा माता सगळ्यांचं उद्धार करेल। भांडी भरभरून, डबे भरभरून गंगा जल घेऊन गेले। खांद्यावर कावड सजवून बम बम भोले म्हणत निघून गेले। पण मागे काय सोडलं? प्लास्टिकच्या पिशव्या सोडल्या, तुटलेल्या चपला सोडल्या, वापरलेले कपडे सोडले, जेवणाचे डबे सोडले। आणि एक गोष्ट तर अशी आहे जी सांगतानाही आपल्याला लाज वाटतेय। घाटावर माता भगिनींसाठी कपडे बदलण्यासाठी खोल्या बनवण्यात आल्या होत्या। जेव्हा त्या खोल्यांची सफाई करण्यात आली तेव्हा आत काय सापडलं माहिती आहे? लघवीने भरलेल्या बाटल्या। होय, लघवीने भरलेल्या बाटल्या। काय लॉजिक होतं यामागे? गंगाजल उचललं, भांड्यात भरून घेऊन गेले आणि परत काय दिलं? ट्रकच्या ट्रकभर कचरा, प्लास्टिक पिशव्या, कपडे, चप्पल आणि या लघवीने भरलेल्या बाटल्या। आणि जेव्हा हे सगळं परत येतं तेव्हा प्रश्न तर निर्माण होणारच ना की ही कसली भक्ती आहे। मी मान्य करतो की 4 कोटी भक्तांची गर्दी ही खूप मोठी संख्या आहे। इतके लोक जिथे येतील तिथे कचरा होणारच, इतके लोक जिथे श्वास घेतील तिथे काही ना काही ठसे उमटणारच, ही गोष्ट मी मान्य करतो। पण लघवीच्या बाटल्या आपल्या तुमच्या घरात आपण पूजा पाठ करतो तेव्हा काय करतो? स्वच्छता करतो ना। मंदिरात जातो तेव्हा चप्पल बाहेर काढून ठेवतो, मंदिराच्या आत चप्पल घेऊन जात नाही ना। हे कुणी वेगळं शिकवावं लागतं का? नाही ना, हे तर प्रत्येकाला माहित असतं। मग हरिद्वारला पोहोचल्यानंतर हीच गोष्ट कुठे गायब होते? कारण आपल्यासाठी गंगा फक्त नदी नाही, आपण तिला माँ गंगा म्हणतो। आणि त्याच आईच्या काठावर प्लास्टिकच्या पिशव्या फेकायच्या, कपडे फेकायचे, कचरा फेकायचा, जेवणाचे डबे, चप्पल आणि इतर वस्तू सोडायच्या, ही भक्ती नाही। इथेच पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो, ही चुकीची कृती का होते आणि आपल्याला हे शिकवलं का जात नाही की आपल्या गंगा मातेला आपण घाण करायची नाही? आणि हे पहिल्यांदाच झालेलं नाही। गेल्या वर्षीही मेळा संपल्यानंतर जवळपास एवढाच कचरा इथे जमा झाला होता, 7,000 टन। त्याआधीही हेच झालं होतं। म्हणजे हे यावर्षी घडलेलं एखादं अपघाती चित्र नाही, ही तर आपल्या इथली दरवर्षाची रीत बनत चालली आहे। आणि जर आपण खरंच गंगेला माता मानत असू तर तिच्या पवित्रतेची सुरुवात केवळ गंगाजल डोक्यावर घेण्यापासून नाही तर तिच्या काठावर एकही कचरा न टाकण्यापासून झाली पाहिजे।